नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आता छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामध्ये माओवाद्यांच्या डंपमध्ये नकली नोटा बनवण्याचं साहित्य आणि नकली नोटा सापडल्यात। गेल्या काही वर्षांमध्ये माओवाद्यांची दंडकारण्यामध्ये सुरक्षा यंत्रणांनी आर्थिक कोंडी केली आहे। माओवाद्यांनी नकली नोटांचा दंडकारण्यामध्ये नेमका कुठे वापर केलाय हे शोधण्याचं आव्हान निर्माण झालंय। कोराजगुडाच्या भागात विशेष अभियानात माओवाद्यांनी लपून ठेवलेलं मोठं डंप सापडलं। यामध्ये बंदुका, स्फोटकं, वायरलेस सेट यासह नकली नोटा बनवण्याचं साहित्य सुद्धा सापडलं। नकली नोटा छापण्यासाठी प्रिंटिंग मशीन, शाई, साचा आणि अनेक नोटा सुद्धा जप्त करण्यात आले आहेत। पूरा सामान देखने के बाद ये पता चला कि नक्सली काफी मात्रा में वहाँ नकली नोट की छपाई कर रहे थे। इसकी और जांच कराई गई। उसके बाद ये समझ में आया कि जो वेस्ट बस्तर वाला जो इलाका है 2022 में हर एरिया कमेटी से एक दो लोगों को वहां प्रशिक्षण दिया गया है 6 महीने का। माओवाद्यांच्या संघटनेला दंडकारण्यात वर्षभरात कोट्यावधी रुपयांची रक्कम तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून मिळते। अतिसंवेदनशील भागात रस्ते आणि पुलांसह शासकीय कामं करणारे मोठे कंत्राटदार माओवाद्यांना खंडणी देतात। तसंच तिथल्या मोठ्या उद्योजकांकडून सुद्धा माओवाद्यांना खंडणी मिळते। मागच्या काही वर्षात माओवाद्यांच्या अर्थपुरवठ्यावर सुरक्षा यंत्रणांनी लक्ष केंद्रित करून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता कंत्राटदारांना अटक सुद्धा केली। आता या कंत्राटदारांवर कारवाई झाली, परिणामी माओवाद्यांची आर्थिक कोंडी झाली आणि नकली नोटांचा पर्याय त्यांनी निवडला। या नकली नोटांच्या प्रकरणात पाकिस्तान, चीन आणि नेपाळसह काही विदेशी राष्ट्रांचं कनेक्शन असल्याचाही संशय आहे। त्यामुळे पोलिसांनी या सगळ्या बाबींवर बारकाईनं लक्ष केंद्रित केलंय। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।